हे अत्याचार नाही तर काय आणि कशासाठी हो. म्हणजे बघा इथे एक निश्चित आहे की आम्ही पोलिसांचा आदर करतो कारण ते आमचं रक्षण करतात, ते या देशाचं महाराष्ट्राचं रक्षण करतात. पण हे जे काही अधिकारी आहेत, ज्या काही अधिकाऱ्यांनी हे लाठीचार्ज ऑर्डर केले वगैरे, ह्यांनी फक्त न्यूरमबर्ग ट्रायल्स काय होते हे वाचावं. खरं आहे. पण मग आदित्यजी हा या सगळ्या केसेस तुम्ही आता म्हणतायत विद्यार्थ्यांचे सुरू आहेत, पण आता विद्यार्थी हा एक मुद्दा संपला असंही होऊ शकतं. म्हणजे आता हा मी जनरल कॉन्टेक्स्टमध्ये ही गोष्ट बोलतो आहे, या जनरेशनचा ज्यांचं खूप कौतुक करतो त्यांच्याबद्दल एक असंही म्हटलं जातं की अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे, ते एका जागी फार कमी. आता पुढचं आंदोलन घेऊ. पण असं वाटतं तुम्हाला की एकदा रिझल्ट आला की मग थोडंसं परत कंप्लेसन्सी येते एक प्रकारची. परत ह्याच्यात सांगतो की हे आंदोलन, ह्याला शेप हा या तरुणाईंनी दिला आणि तो पुढे तसा होत गेला. जेवढं पसरलं हे आंदोलन, म्हणजे अजूनही मला वाटतं मेनस्ट्रीम मीडियामध्ये अनेक राज्यांचं कव्हरेज होत नाही. काल मुंबईतलं खूप मोठं झालं, कव्हरेज द्यावं लागलं, पुण्यातलं झालं, नागपूरमधलं झालं, नाशिकमधलं झालं, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर वगैरे. पण अनेक ठिकाणी जसं रत्नागिरीमध्ये झालं, 1-2 चॅनल्सनी दाखवलं, उत्स्फूर्तपणे आले होते, ना कुठचा पक्ष समोर दिसत होता ना काय ना काय. पण हे जरी झालं तरी तुम्हाला सांगतो मी की ही तरुणाई आता थांबणार नाही. आणि एक निश्चित आहे, जर तुम्ही ऐकलं ना तर इथेनॉलचा विषय आहेच, रस्त्यांचा भ्रष्टाचाराचा विषय आहेच, मिसिंग लिंकवर जे खड्डे पडले विषय आहेच, असं देशभरात अनेक विषय आहेत. या लाठीचार्ज कोणी ऑर्डर केला हा विषय आहेच. पण ह्या विषयांमध्ये तरुणाई येईल नाही येईल, जेव्हा जेव्हा त्यांना बरोबर वाटेल, उचित वाटेल ते उतरतील. पण आमचं काम आहे आंदोलन करत राहणं आणि न्याय मागत राहणं. कसं आहे ना, पण एकच आहे, ह्या सगळे FIR आता मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगत आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आहे ना, पुढचं पाऊल लाठीचार्ज कोणी केला त्यांच्यावर FIR टाका आणि जे लाठ्या खाल्ल्यात त्यांच्यावरचे सगळे FIR मागे घ्या. हा मुद्दा देशभर का पेटला असं आम्ही जेव्हा त्याचं ॲनालिसिस करतो ना आदित्यजी, त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतं की हा विद्यार्थ्यांशी निगडीत होतात. म्हणजे शेतकऱ्यांचा मुद्दा हा काय संपूर्ण भारतभर तो लागू होत नाही, कारण शेतकरी फक्त ग्रामीण भागात असतील किंवा इतर कुठले मुद्दे असतील. तुम्ही आता इथेनॉलचं म्हटलं, तो एका ठराविक वर्गापुरतात. पण विद्यार्थ्याशी संबंधित असल्यामुळे ना हा प्रत्येक घराघराशी निगडीत मुद्दा होता. त्यामुळे फक्त विद्यार्थीच नाहीत, त्यांचे आईवडील आणि पर्यायाने त्यांची पुढची पिढीसुद्धा या आंदोलनाशी एक भावनिकदृष्ट्या जोडली गेली होती. आणि ह्या पिढीने पाहिलंय, पण ह्या पिढीने पाहिलंय की तुम्ही फक्त न्याय मागितलं ह्या सरकारकडे आणि त्यांनी लाठीचार्ज, टिअर गॅस आणि टेझर गन वापरलेत इलेक्ट्रिक. हे ह्या पिढीने पाहिलं आणि तरीही पिढी हटली नाही, तरीही पिढी घरी गेली नाही. म्हणजे मला उद्धव साहेब पण सांगत होते, जंतर मंतरला ज्या दिवशी गेले ते तेव्हा अभिजितला तर भेटलेच. आणि खरोखर त्या मुलाचं मी कौतुक करतो, कारण टायफॉईड झाला. परवा मी रात्री बोलत असताना सलाईन लावून तो हॉस्पिटलमध्ये होता, पण त्याचा आवाज दबलेला होता, तरी दुसऱ्या दिवशी जायचं होतं. मला उद्धव साहेब सांगत होते की अनेक मुलं, आता तो एक मुलगा जो बघून मारो मारो मारो, तो नागपूरचा होता. हा, ही मुलं मार खाल्लाय, हॉस्पिटलमध्ये गेलेत, इलाज जो काही करता आला तिथे पट्टी बिट्टी बांधली आणि परत येऊन आंदोलनात बसलेत. ही देशभक्ती आहे. पण मग आता काय, म्हणजे हे या आंदोलनात जसं म्हटलं की या आंदोलनाची व्याप्ती प्रत्येक घराघरात होती, असे विषय फार कमी आहेत ना आदित्यजी. मग त्याला कसं तुम्ही एवढं सिनिकल होईल तर चालणार नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ह्याच्यातच आता एक नवीन उमेद दिसलेली आहे की देशासाठी लोक एकत्र येऊ शकतात. जी लोक घाबरत होती किंवा जे एक साधारण भीतीचं वातावरण होतं 5-7 वर्षापूर्वी की भाजप काहीतरी कारवाई करेल, मॉब लिंचिंग करेल वगैरे, आज अंधभक्त दिसले नाहीत, देशभक्त दिसलेत. पण ही भीती राजकीय पक्षांमध्ये पण होती. मग आता ती राजकीय पक्षांची आमच्यात कधी नव्हती, नाही तर आम्ही जाऊन बसलो असतो त्यांच्यासोबत. आमच्यात कधी नव्हती, नाही तर बोलणी केली असते त्यांच्यासोबत. हो, पण तुमच्यातलेच काही लोक त्या भीतीने गेले निघून. म्हणजे डरपोक बघा ना. आता फायनली मला तुम्ही सांगा, काल डरपोक लोक होती का ती तिथे संरक्षण द्यायला या तरुणाईला? जेव्हा मुलींवर केसेस पडत आहेत, पुढे येत आहेत का? कोणामध्ये तरी एकामध्ये हिंमत आहे का फडणवीस साहेबांना सांगायला की नाही यांच्यावरच्या केसेस मागे घ्या? आम्ही करतोय ना, पक्षाकडून आम्ही लढतोय. शिवसेना ubt.legal@gmail.com ह्याच्यावर ईमेल केला तर ह्या आंदोलनाशी निगडीत ज्या केसेस आहेत आम्ही लढतोय. तुम्ही त्यांना सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट लिगल एड. आणि आम्ही अजून ॲडव्होकेट्सना पण विनंती केली की ज्या कोणाला वाटतंय की देशासाठी पुढे यावं त्यांनी यांची केसेस लढाव्यात. एक मुद्दा राहून गेला या सगळ्या आंदोलनात, जेव्हा टीका सरकार आपली स्वतःचा बचाव करायचं की सरकारी पक्षाचे काही लोक बचाव करायचे, तर एक यू मे कॉल इट वॉट अबाउटरी त्याला म्हणतात. ते वॉट अबाउटरी सुरू होतं. ते म्हणतात की तुमच्याही काळामध्ये तुम्ही सरकारमध्ये असताना तेव्हाही MPSCचे पेपर लीक झाले होते किंवा इतर परीक्षांचे पेपर लीक होत होते, तेव्हा मात्र तुमची वेगळी भूमिका, आता मात्र वेगळी भूमिका. असं पहिली गोष्ट म्हणजे जे TETचं पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते खोटं बोलले. काल सुषमाताईंची जर आपण प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर बरोबर त्यांनी तारखानुसार त्यांनी सांगितलेलं की कधी घोटाळा झाला, कधी चौकशी झाली आणि कधी FIR झाल्या. दुसरी गोष्ट म्हणजे एका व्यक्तीला वाचवायला कधीही आम्ही असं एवढं काही बळ लावलं नाही आहे. आपल्याला आठवत असेल कुठचंही आंदोलन, आणि माझ्या आजोबांचे शब्द आहेत की जर शिवशाही म्हणजे काय,
किंवा आता भाजपला सांगायचं म्हणजे रामराज्य म्हणजे काय. जर कुठचं आंदोलन आलं तुमच्या दारावर तर मंत्र्यांनी जाऊन खालती त्यांना भेटलं पाहिजे. होय. ते वाक्य पण खूप सध्या व्हायरल झालं, चाललं पुन्हा होतं. नव्याने व्हायरल झालंय. होय, की मंत्र्यांनी खाली येऊन भेटून भेटलं पाहिजे त्यांचा आणि ते आम्ही पाळत होतो आणि त्यावेळी. ती पद्धत तेव्हाच सुरू झालेली ती मंत्र्यांनी येऊन बरं भेटा. आमच्या वेळी आंदोलन करण्याची गरजच नव्हती. पण मग आता पुढे का तुमचा रविवारी मोर्चा होणार होता? निश्चित उद्या होणार. तुम्ही- मग आता झाली तिरंगा आहे मागणी मार्च आहे पूर्ण? ना, आहे अजून. बघा जे काही अट्रॉसिटीज झालेल्या आहेत, ज्या काही आत्ता अत्याचार झाले तुम्ही पाहताय, जे लाठीचार्ज झाला, जे काही झालं. पण मग उद्याचा मोर्चा होणारच. 10 मिनिटं थांबा, आपण उद्धव साहेब आणि राजसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स आहे. अच्छा, त्या एकत्रित प्रसंगामध्ये घोषणा होईल. किंवा इथंच आत्ता तुम्ही टू द पॉईंट करून टाका दोघांबरोबर. दोघांची एकत्र इच्छा तर मग तीच आहे. बाकीचे प्रेसवाले बाहेर आंदोलन करतील. कमलेशजी इस्तिफा दो. नाही, त्यांना आमचेच बांधव आहेत ते. खरं तर आम्ही सुद्धा या आंदोलनात बऱ्याच गोष्टी आम्हालाही नव्याने शिकायला मिळाल्या. कारण माध्यमांना तुम्ही जे सुरुवातीला मुद्दा म्हटला ना, ती मी कुठेही एक माध्यम नाही, पण तुम्हाला मी जेन्युनली सांगतो, कारण मी विरोधी पक्ष म्हणून बघतो, बरोबर आहे, आणि आम्ही कव्हरेज. आदित्यजी बिफोर यू मी सांगतो, आम्ही सुद्धा मी एक माध्यमकर्मी म्हणून, एक जबाबदार माध्यमकर्मी म्हणून सुद्धा या भूमिकेशी मी अजिबात म्हणणार नाही की त्या खोट्या आहेत गोष्टी. ज्या माध्यमांवरती आरोप होत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, ते मी बऱ्यापैकी प्रमाणात, विशेष करून राष्ट्रीय माध्यमांबद्दल, मराठी माध्यमं तुम्ही जसं म्हणालात, मराठी माध्यमांबद्दल मी ते मान्य करणार नाही कदाचित बऱ्यापैकी प्रमाणात. पण राष्ट्रीय वाहिन्यांमधल्या गोष्टींबद्दल चर्चा नक्कीच होऊ शकते त्या भूमिकेबद्दल. त्याचा रोषाचा आम्हाला सामना करावा लागला. मुंबई फार वेगळी आहे. काल पण जर तुम्ही बघितलं, सगळे बिनधास्तपणे बाहेर आले होते. मुंबईत आवाज तुम्ही दाबू नाही शकत, कितीही कोणी तुम्ही शहनशाह असलात तरी आवाज दाबू नाही शकत. आणि मुंबईमध्ये मी पाहतो ज्या चॅनल्सना गोदी मीडिया म्हणून पण टॅग लागलाय, त्यांचे रिपोर्टर्स वगैरे जे असतात, पत्रकार असतात, ते बिचारे तरी अजून न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करतात किंवा राहण्याचा प्रयत्न करतात, वरतून दबाव आला तरी. पण आता पुढची दिशा, आता ह्या तरुणाईला तुम्हाला एक दिशा मिळालेली आहे. त्याची आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा, तुम्ही हे विषय मांडत आलेलाच आहात त्याच्यापूर्वी, आता पुन्हा आम्ही तुम्हाला नव्याने हे बघतो. आता इथून पुढे तुम्हाला असं वाटतं एक या भूमिकेतून पुढे जाताना तरुणाईचे विषय घ्यावे किंवा तेच खरं तर रिझल्ट ओरिएंटेड काम करू शकतो? नाही, मला वाटतं जिथे जिथे अन्याय होतो, जिथे जिथे न्याय हक्कासाठी लढायला लागतं, तिथे आम्ही लढत राहू. पण मग पक्ष म्हणून की आता जसं तुम्ही विविध पक्ष पण पक्षांचं काम काय असतं बघा. पक्ष म्हणजे काय असतं, विचारधारा आपल्या काही थोड्याफार इकडे तिकडे असू शकतात, तुमची एक वेगळी असू शकते, माझी एक वेगळी असू शकते, पण इव्हेंच्युअली आपण सगळे एका देशासाठीच काम करतो ना. आज भारत विरुद्ध भाजप झालंच ना. जे देशाविरुद्ध काम करत होते, भारत उभं राहिला त्यांच्या विरुद्ध. मग मी तेच म्हणतो, पुढची आता दिशा पक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींना इन्कॉर्पोरेट करणार आहात. अभिजित दिपकेंचं काय, तुम्ही त्यांना भेटा, सुरुवातीच्या काळात तुमच्या पक्षानेही त्यांच्याबद्दल एक शंका उपस्थित केली होती. आम्ही उद्धव साहेबांनी पहिल्या दिवसापासून सोनम नाही, वांगचुक आणि एक अभिजित ट्विट केला होता. नाही, पण ते त्यांनी लगेच हे केलं ना, कारण तो पण आता सगळं आता ते तेव्हा पण तसंच होतं. आणि उद्धव साहेब जी पक्षाची भूमिका ठरवतात, आपण पाहिलं असेल पहिल्या दिवसापासून, काल परवाकडे राऊत साहेब, उद्धव साहेब, आम्ही सगळेच. आता बघा कसं आहे की दुसरी गोष्ट ही पण आहे की सोनम वांगचुक हे पण 30 दिवस उपोषण करतच होते. भले त्यांना भेटणार आहात एवढ्यात? आता बघू. आता त्यांना जोर जबरदस्ती हॉस्पिटलमधून बाहेर पडायला लागले. त्यांनी परत सांगितलं की करायची तर अटक करा, हिंमत असेल तर. पण अभिजितचं खरोखर कौतुक आहे की सगळं काही झेलून तो तिथे बसला. आदित्य, जाता जाता शेवटचा प्रश्न की तुमच्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आंदोलन ही मी ऐतिहासिक घटना म्हणेन. कारण माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत मी जेवढी आंदोलनं बघितली आहेत त्यातलं हे सगळ्यात वन ऑफ द बिगेस्ट आपण म्हणू शकतो. आणि कदाचित याच्यातलं की या तरुण पिढीने बघितलेलं सगळ्यात मोठं आंदोलन, ज्याचा रिझल्ट इथे तरुणांनी दाखवलेला आहे. आदित्य ठाकरेंना एक पॉलिटिकल ऑब्झर्वर म्हणून, एक राजकीय नेते म्हणून नाही, या आंदोलनाचे 3 टेकअवेज काय वाटतात तुम्हाला? 3 टेकअवेज एक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ती एक जी शिवाजी पार्कची मुलगी आहे, जिने ते पोलिसांचं हे ठरलं, अहिर. रिया अहिर की रिया अहिर. तिचा फोटो तो तियाननमेन फोटोसारखा होता, तियाननमेन स्क्वेअरचा फोटोसारखा होता. जी. ते खूप बोलकं चित्र आहे की एक तरुण मुलगी परत पूर्ण बळ जे काही सरकार घेऊन येईल त्याला झुकवू शकते, थांबवू शकते. केस होईल, काय होईल, घाबरली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी काही तरुणाई उतरली, मी परत एकदा सांगतो, आपल्याला वाटायचं हे नवीन शब्द शिकवत होते, त्यांनी नवीन हिमतीची भाषा शिकवली आपल्याला. जी, खरं आहे. आणि तिसरी